हा हा नेमकं साल मला आठवत नाही. हा तो भूकंप असा अनंत चतुर्दशीलाच झाला. आज अनंत चतुर्दशीचा गणपती विसर्जन करून आम्ही आलो सगळे आणि आल्यानंतर झोपलो. झोपल्यानंतर ते मध्यरात्रीला जमीन हादरली. आपल्याकडे विशेष नाही, पण तिकडे लातूरकडे किल्लारीला त्याचं केंद्र होते आणि माझ्या शाळेमध्ये त्या किल्लारीचे एक शिक्षक होते. जवळ एक पिंपळगाव आहे, तिथे त्या पिंपळगावचे शिक्षक होते. तेवढ्या रात्री ते घाबरले, खूप रडायला लागले मोठमोठ्यानं आणि त्यांनी आम्हाला सगळ्यांना गोळा केलं. म्हणलं सर रडू नका तुम्ही, आपण सकाळीच गाडी करून जाऊ तुमच्या गावाकडे. दुसऱ्या दिवशी सकाळीच आम्ही भाड्याची एक किरायाची टेम्पो ट्रॅक्स केली आणि त्याच्यामुळे सगळे शिक्षक सामूहिक रजा घेऊन त्यांच्या आई वडिलांची अवस्था काय ती पाहायला तिकडे गेले. तर त्या पिंपळगाव किल्लारी ह्या जे जवळपासचे सगळे गाव सगळे जमीन दोस्त झाले होते बा. जमीन त्यावेळेस तर प्रशासन गोळा झालं होतं, मिलिटरी आली होती, आतमध्ये प्रवेश नव्हता कोणालाही. मोठमोठे JCB होते ते मालबा उकरायला. एका बाजूला मुडद्यांचे प्रेत जाळण्याचं काम करणारी एक मिलिटरी होती. आम्हाला आत प्रवेश मिळाला नाही, लांबूनच आम्ही पाहत होतो हा सगळा प्रकार. योगायोगाने गणपती उत्सवाकरता म्हणून आमच्या शिक्षकाचे आई वडील त्या दिवशी पिंपळगावमध्ये न थांबता लातूरला आले होते. त्यांच्या मुलीकडे ते वाचले. आता हे कळायला त्यावेळेला काही फोन वगैरे एवढे प्रभावी नव्हते, काही कळलं नाही, नंतर कळलं ते. पण एक प्रसंग आम्हाला असा पाहायला मिळाला की त्या JCBनं तो मलबा उकरीत असताना त्या JCBचं ते मागचं फाळकं असतं की नाही माती उचलणार, त्याच्यामध्ये जिवंत लेकरू सापडलं. तिसऱ्या दिवशी 3 दिवसापूर्वी झालेला भूकंप. आखों देखा हाल सांगतोय मी तुम्हाला. मुख्यमंत्री त्यावेळेसचे माननीय मुख्यमंत्री तिथे खुर्ची टाकून बसलेले. त्या मुख्यमंत्र्यांनी ते लेकरू मांडीवर घेतलं. महाराज ते एका अनाथाश्रमामध्ये ठेवलं. आता ती मुलगी खूप मोठ्या पोस्टवर आहे, कलेक्टर आहे. ती मुलगी होती ती. भगवंताला जर सांभाळायचं असेल, तिसऱ्या दिवशी जिवंत लेकरू सापडतात ढिगाऱ्याखाली. हाऊ इट्स पॉसिबल? होनी सो होती रहेगी अनहोनी ना होय, जाको राखे साइया मारी सके ना कोई.